नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिनांक 28 मार्च ते 17 एप्रिल या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तर काही विद्यार्थी येत्या काही दिवसांमध्ये फॉर्म या ठिकाणी भरणार आहे. लक्षात घ्या, मी मागे सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टींची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. एक म्हणजे पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये कोणता विषय तुम्ही ऑप्शनल साठी निवडणार आहात ते मेन्शन करायचंय आणि त्याचबरोबर लेखी परीक्षा तुम्हाला द्यायची असताना तुम्ही या ठिकाणी त्यामध्ये कोणतं माध्यम, मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणतं माध्यम निवडणार आहे ते तुम्हाला फॉर्म भरण्याच्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करणं गरजेचं आहे. या दोन घटकांवर नंतर तुम्ही कधीच या ठिकाणी चेंज करणार नाही, अशा प्रकारचं इथं तुम्हाला या ठिकाणी लक्षात असू द्या. आता बघा, पुढे आपल्याला पाहायला भेटतं, चला फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर आपण या ठिकाणी इथे करू, परंतु या नव्या पॅटर्न नुसार अभ्यास करत असताना आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असली पाहिजे त्यासाठी आजचं महत्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत. लक्षात घ्या, या आजच्या सेशनमध्ये आपण या तीन महत्वाच्या घटकांवर इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापैकी एक आहे ते म्हणजे सुरुवात कशी करायची. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सगळं या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी वाटत आहे आणि त्यामुळं सुरुवात कशी करायची हा मोठा यक्ष प्रश्न म्हणाल मी तर हा विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी आहे. कारण विद्यार्थ्यांनी अजूनही सुरुवात केली नाही, हे लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे कोणते विषय आधी करायचे आहेत यावर पण विद्यार्थी बरेचसे कन्फ्युज या ठिकाणी आहेत असं एकंदरीत दिसून येतं. आणि या येत्या 180 दिवसांचं नियोजन हे आपण कशा पद्धतीने करायला हवं यावर देखील बरेचसे विद्यार्थ्यांना थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. बरेचसे विद्यार्थी हे मागील अनेक दिवसांपासून मी सांगत होतोय की राज्यसेवा जे 2025 ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दिलेला आहे आणि तोच 2025 ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणारच आहे, हे बरेचसे दिवसांपासून मी सांगत होतो. तरी देखील काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या वर अभ्यास करायला सुरुवात या ठिकाणी केलेली नाहीये असं एकंदरीत दिसून येतं. बरेचसे विद्यार्थी सातत्यानं फोन कॉल्स या ठिकाणी करतायत, त्याचबरोबर माझ्या ऑफलाईनच्या बॅच मध्ये या ठिकाणी येऊन भेटतायत आणि जे चर्चा करून हे सांगतायत की सर यावर्षी केवळ आम्ही कंबाईन करू आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी राज्यसेवेच्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीचं ते स्वरूप आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहिल्यानंतर आम्ही निर्णय या ठिकाणी घेऊ राज्यसेवा करायची की नाही करायची. आता लक्षात घ्या, राज्यसेवा परीक्षा द्यायची की नाही द्यायची हा तुमचा हा प्रश्न आहे. परंतु जर का राज्यसेवेच्या माध्यमातून क्लास 1 अधिकारी बनण्याचं स्वप्न तुम्ही जर बाळगत असाल तर लक्षात घ्या, 2025 ची परीक्षा ही तुम्हाला ही देणं आहे, हे लक्षात घ्या. का बरं असं? त्याचं कारण असं आहे, परीक्षेचा अभ्यासक्रम हा नव्यानं आलेला आहे, नवा अभ्यासक्रम आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपातील या ठिकाणी आहे आणि सर्वांसाठी नवा अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर नव्यानं लेखी परीक्षा इथे या ठिकाणी असणार आहे. 2012च्या आधी राज्यसेवा च्या परीक्षा या लेखी स्वरूपामध्ये होत होत्या आणि त्यानंतर 10-12 वर्ष या ऑब्जेक्टिव्ह झाल्या आणि आता परत या ठिकाणी लेखी परीक्षा या ठिकाणी आहे. तर ती या नव्या जनरेशनसाठी सर्व काही नवीन या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग माझं तुम्हाला असं सजेशन या ठिकाणी राहील की 2025 ची परीक्षा या परीक्षेकडे तुम्ही एक संधी म्हणून या ठिकाणी पहा. संधी म्हणून का? कारण सारेच लोकांसाठी अभ्यासक्रम नवीन आहे, साऱ्याच लोकांसाठी लिखाण सराव देखील या ठिकाणी नवीनच आहे आणि त्यामुळं सर्वच लोक नव्यानं तयारी करत असल्या कारणामुळं हा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही इथे या ठिकाणी यामध्ये बाजी मारून जाऊ शकता, हे लक्षात घ्या. कारण सर्वांसाठी हे नवा उपक्रम या ठिकाणी असल्यामुळं तुम्ही थोडीशी या गोष्टीवर थोडीशी मेहनत घेतली तर तुम्हाला इथे या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला देता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं दोन्ही या ठिकाणी दोन्ही परीक्षांचं बर्डन आहे. चला, मुख्य परीक्षा ही आपली पूर्व परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 महिन्यानंतर होईल. मग 4 ते 5 महिन्यांचा कालावधी मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे आहे. मात्र पूर्व परीक्षा ही 180 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, जवळपास 180 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय नेमकी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे या राज्यसेवेच्या परीक्षेला सामोरं जाण्याची, त्यावर थोडंसं आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, इथं सातत्याने या ठिकाणी लक्षात असू द्या की परीक्षा ही कोणतीही असली तरी या ठिकाणी तुम्हाला त्याचं नियोजन या ठिकाणी करणं गरजेचं आहे, अभ्यासक्रमाचं आणि त्याचबरोबर तुमच्या अभ्यासाचं.
अशा दोन्हींचं नियोजन तुम्हाला करणं हे खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आतापर्यंत जे कोण विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या परीक्षेकडे कधीच पाहिलं नव्हतं, मात्र राज्यसेवेचा फॉर्म भरणार आहे आणि परीक्षेला सामोरं जाणार आहे, त्यांनी देखील खूप गांभीर्यपूर्वक या ठिकाणी ही परीक्षा घेणं गरजेचं आहे. हे लेक्चर पण या ठिकाणी खूप गांभीर्यपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला या तुमच्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं यामध्ये या ठिकाणी मिळतील. तर लक्षात घ्या, हे आजचं लेक्चर जे आहे हे खास त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सुरुवात केलेली नाही अभ्यासक्रमाला परीक्षा देण्यासाठी, ज्यांची मन अजूनही खचलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेट करण्याच्या उद्देशाने देखील आजचं या लेक्चरकडे या ठिकाणी पहा. आणि ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी 1-2 वर्षांपूर्वीपासून या ठिकाणी तयारी केली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे लेक्चर महत्वाचं राहील, कारण त्यांना देखील यातनं काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मिळतील. आता लक्षात घ्या, इथं जर आपण सिलेबस जो आहे तो सिलेबस कडे आधी आपण पाहूया आणि सिलेबसच्या नंतर मग आपण आपल्या टॉपिकशी संबंधित या ठिकाणी चर्चा इथे या ठिकाणी करूया. आता बघा, सिलेबस काय नेमकं सांगतो, एक्झाम पॅटर्न नेमका काय आहे. तर एक्झाम पॅटर्न जसं आपल्याला माहिती आहे की 3 टप्प्यांमध्ये ही राज्यसेवेची परीक्षा आपल्याला पाहायला भेटते. तर पहिला जो टप्पा आहे तो पूर्व परीक्षेचा टप्पा आहे. पूर्व परीक्षेमध्ये जसं की जीएस चा पेपर आहे 200 मार्कांचा, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर GS2 चा पेपर आहे, ज्याला आपण सीसॅट या ठिकाणी म्हणतो, अंकगणित, आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी म्हणजे सीसॅट हा जो पेपर आहे हा 200 मार्कांचा या ठिकाणी आहे. इथे 80 प्रश्न या ठिकाणी आहे. तर ह्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते काय बदललेलं नाहीये. मात्र हे लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना हा मुद्दा कायम डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की आयोगानं नवा सिलेबस दिलेला आहे आणि मग त्या नव्या सिलेबस मधले कोणते महत्वाचे घटक आपल्याला अभ्यासावे लागणार, त्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्व परीक्षेला सामोरं इथे या ठिकाणी गेलं पाहिजे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर पूर्व परीक्षा ही पारंपरिक पद्धतीने जशी होती आधी जी ऑब्जेक्टिव्ह लेवलची, तर तशा प्रकारची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्हची आहे आणि मुख्य परीक्षा मात्र ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे, जी 1750 ची या ठिकाणी आहे आणि ज्याच्यामध्ये 9 पेपर तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचे आहेत. तर पेपर 1, पेपर 2 इंग्लिश आणि त्याचबरोबर मराठीचा आहे. त्याचबरोबर पेपर 1, 2, 3, 4 जे आहे हे तुम्हाला पेपर 1 जर आपण बघितला तर तो एसे रायटिंगच्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर पेपर 2, 3, 4 आणि 5 हे जर आपण पाहिले, ज्याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 येतात. तर हे जे विषय आहेत तर हे या ठिकाणी GS चे आणि त्याचबरोबर पेपर क्रमांक 6 आणि 7 हा या ठिकाणी ऑप्शनल इथं या ठिकाणी सब्जेक्ट आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा पण केली, मला फोन पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आले. तर विद्यार्थ्यांचा हा एक गोड गैरसमज झालेला आहे. काय गैरसमज आहे, तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की 2 ऑप्शनल पेपर निवडायचे आहेत. ठीक आहे ना, इथं पेपर ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 असं जे म्हटलेलं आहे ना, तर विद्यार्थ्यांना असं वाटतंय की 2 ऑप्शनल पेपर निवडायचे आहेत. तर कृपा करून तसं काही नाही, एकच विषय ऑप्शनल साठी आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना, तर एकच विषय तुम्हाला इथं ऑप्शनल साठी या ठिकाणी आहे. इथं लिहितो मी, एकच विषय तुम्हाला ऑप्शनल साठी निवडायचा आहे आणि त्या एका विषयाचे 2 पेपर आहेत. कळतंय का, एकच विषय तुम्हाला ऑप्शनल साठी निवडायचा आहे आणि त्या एका विषयाचे 2 पेपर तुम्हाला या ठिकाणी इथं असणार आहे आणि म्हणून त्याला ऑप्शनल पेपर क्रमांक 1 आणि ऑप्शनल पेपर क्रमांक 2 असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जो पण कोणता विषय निवडताल, जसं की हिस्ट्री आहे, जसं की समाजशास्त्र आहे, जसं की भूगोल आहे, PSIR आहे, आणखीन काही अँथ्रोपॉलॉजी किंवा आणखीन काही जे विषय आहे, जे पण तुम्ही निवडताल तर ते एकच विषय निवडायचा आहे आणि त्या एका विषयाचे 2 पेपर तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायचे आहे, जे प्रत्येकी 250 मार्कांचे आहेत. आणि म्हणजे तुमचा ऑप्शनल पेपर हा जो आपण बघितला तर तो किती मार्कांचा आहे, तर 500 मार्कांचा हा ऑप्शनल पेपर या ठिकाणी असणार आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की जो तुम्ही तुमचा ऑप्शनल पेपर निवडताल तो पेपर जो आहे तो एकूण 500 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 250 मार्कांचा, पेपर क्रमांक 2 हा या ठिकाणी 250, असे मिळून 500 मार्क हे तुम्हाला या ठिकाणी इथे 1750 पैकी 500 मार्क ऑप्शनलच्या या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मग या नव्या पॅटर्न मध्ये डिसाइडिंग पेपर जर कोणता असेल तर तो तुमचा ऑप्शनल पेपर आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा,
राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षा पास होता येणार नाही हे तर नक्कीच आहे. म्हणजे पूर्व परीक्षा खूप महत्वाची असणार आहे, लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करून ठेवतात, मात्र पूर्व परीक्षा पास होत नाहीये आणि मग युपीएससी मध्ये त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळं लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला पण तितकंच महत्व द्या जितकं महत्व तुम्ही मुख्य परीक्षेला देत आहात. खास करून 1-2 वर्षांपूर्वीपासून जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही मुख्य परीक्षेला जितकं महत्व दिलं आहे तितकंच महत्व तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे या 180 दिवसांमध्ये पूर्व परीक्षेला तितकंच महत्व तुम्ही या ठिकाणी द्या. नाही तर तुमचा घात होऊ शकतो, पूर्व परीक्षा तुमची घात करू शकते. हा माझं या ठिकाणी तुम्हाला इथं प्रांजळपणे सांगणं आहे, ठीक आहे ना. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी पूर्व परीक्षेकडे दुर्लक्ष करायचं नाही. जे विद्यार्थी नव्यानं तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचे की बघा, हा ऑप्शनल पेपर जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला तो ऑप्शनल पेपर निवडायचा आहे आणि तो ऑप्शनल पेपर हा एकूण 500 मार्कांचा आहे. म्हणजे हा महत्वाचा विषय या ठिकाणी असणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी इथे लक्षात ठेवा. आता बघा, ऑप्शनल पेपर डिसाईड झाल्यानंतर कृपा करून हे लक्षात ठेवा, असं होऊ देऊ नका. बरेचसे विद्यार्थी असं करतायत की तुमच्या मित्राने घेतला म्हणून आपण तो विषय निवडला. महाराष्ट्रातले खूप सारे मुलं हा एकच ऑप्शनल विषय निवडतात म्हणून मी पण या ठिकाणी तो ऑप्शनल विषय निवडला, असं होऊ देऊ नका, ठीक आहे ना. मित्राच्या संगतीमुळं किंवा महाराष्ट्रातलं वातावरण काय फिरते, बरेचसे टेलिग्राम वाले किंवा बाकीचे जे काही तुमचे सिनियर लोक जे आहेत ते सांगत असतात तुम्हाला कोणता ऑप्शनल पेपर निवडायचा, तर तसं करू नका आणि कोणाची मदत पण घेऊ नका ऑप्शनल पेपर निवडण्यासाठी. तुमचा ऑप्शनल पेपर हा तुम्ही स्वतः निवडायचा आहे, हे लक्षात घ्या. मग हा निवडत असताना काय विचार केला पाहिजे, तर हा निवडत असताना हा पेपर मला झेपल का, त्याचा अभ्यासक्रम मला पूर्ण करता येईल का, याच्यामध्ये कोणता असा विषय आहे की ज्या विषयामध्ये कमी एफर्ट घेऊन कमी प्रयत्न या ठिकाणी करून मला जास्त आउटपुट या ठिकाणी निघेल. या सर्व गोष्टींची सारासार विचार करा. मार्गदर्शक कुठे उपलब्ध आहेत का, त्याचे पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये किंवा जी तुमची लँग्वेज असेल त्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत का, सोर्सेस उपलब्ध आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचा ऑप्शनल पेपर हा या ठिकाणी इथं डिसाईड करा आणि त्यानुसार अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करा. आता बघा, या ऑप्शनल पेपरचा हा विषय कंप्लीट झाल्यानंतर आता थोडस मी तुम्हाला या जीएस बद्दल इथे या ठिकाणी चर्चा करेल किंवा पेपर 1, 2, 3, 4 जे आहे 1, 2, 3, 4, 5 याबद्दल चर्चा करेल. आता बघा, हा जो काही पेपर आहे पेपर क्रमांक 1 जो एसे रायटिंगचा आहे, निबंधाचा आहे, एसे रायटिंग आणि निबंध ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा या ठिकाणी आहे. तर हा जो काही पेपर आहे याचे मार्क 250 आहेत. परंतु लक्षात घ्या, निबंधाचा तुम्हाला पूर्व परीक्षेला काही फायदा नाहीये, ठीक आहे ना. म्हणजे पूर्व परीक्षेला काय कुठला निबंध वगैरे काही येणार नाही, हा मुख्य परीक्षेचाच विषय आहे. आणि त्यामुळं निबंध हा जो काही घटक आहे महत्वाचा आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पण ज्यांचा अजूनही या ठिकाणी ऑप्शनल पेपर डिसाईड झालेला नाहीये किंवा ज्यांनी अजूनही ऑप्शनल पेपरवर कमांड मिळवलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांनी या निबंध या विषयाकडे आत्ता सध्या पाहण्याची आवश्यकता नाही, असं माझं या ठिकाणी पूर्णतः म्हणणं आहे. मी नक्की हे सांगेल तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पेपर कंप्लीट झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पेपर कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी निबंधाची आत्तापासून तयारी करायला हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पेपर कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी GS4 जो एथिक्स आणि इंटिग्रिटीचा विषय आहे तर त्या विषयाला अभ्यास करायला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे हे 500 मार्क खिशात आहेत, ज्यांचं ही तयारी चांगली झालेली आहे ऑप्शनल पेपरची, त्यांनी या येत्या 3 महिन्यांमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचं समन्वय साधून या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं राहणार आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे ना. मी काय म्हणतो बघा, ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शनल पेपर कंप्लीट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी एसे आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी GS4 जो एथिक्सचा आहे तर त्याच्यावर आता तुम्ही या ठिकाणी 1-2 महिने या ठिकाणी अभ्यास करू शकता, त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी वेळ घालवू शकता. हे तुमच्या हिताचं या ठिकाणी राहील मुख्य परीक्षेला. मात्र हे करत असताना पूर्व परीक्षेला असणारे जे काही घटक आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे पण माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. नव्यानं जे विद्यार्थी तयारी करतायत ज्यांचा ऑप्शनल पेपर डिसाईड झालेला नाही अजून,
किंवा जे येत्या काही 2-5 दिवसांमध्ये या ठिकाणी डिसाईड करतील आणि त्यानुसार फॉर्म भरतील, त्यांना माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आता या 180 दिवसांमध्ये काय केलं पाहिजे? तर या 180 दिवसांमध्ये तुम्ही तुमचा पहिला ऑप्शनल पेपर कंप्लीट करण्याच्या भानगडीमध्ये या ठिकाणी पडा. का बरं? कारण लक्षात घ्या, ऑप्शनल पेपर जो आहे हाच तुम्हाला खऱ्या अर्थानं पोस्ट मिळवून देणारा एक बूस्टर या ठिकाणी ठरणार आहे, हे लक्षात असू द्या. कारण जर तुमचा ऑप्शनल पेपरच तयार नसेल तर तुम्ही 2025, 26, 27 या परीक्षांमध्ये देखील तितकासा चांगला परफॉर्मन्स देऊ शकणार नाही, हे माझं स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून मग पहिलं काम काय करायचं, या नव्या पॅटर्नला सामोरं जात असताना पहिलं काम करायचं ते म्हणजे ऑप्शनल पेपर इथे या ठिकाणी डिसाईड करणं गरजेचं आहे. नव्या विद्यार्थी मित्रांना माझं असं म्हणणं आहे की तुमचा पहिल्यांदा ऑप्शनल पेपर कोणता आहे, तर या ऑप्शनल पेपरवर तुम्ही या ठिकाणी इथं काम करा. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पेपर डिसाईड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्या विद्यार्थ्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा समन्वय साधून अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. तर आधी तर मी तुम्हाला सांगेल की ऑप्शनल पेपर तुम्ही या ठिकाणी नव्या विद्यार्थ्यांनी डिसाईड करा आणि त्या ऑप्शनलचा अभ्यास या कालावधीमध्ये करायला सुरुवात करा. ऑप्शनलची साथ तुम्ही शेवटपर्यंत सोडू नका, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे या ऑप्शनल पेपरचा अभ्यास सुरुवात करत असताना पूर्व परीक्षा जी आहे, तर त्या पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी या येणाऱ्या 180 दिवसांमध्ये करा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल पेपर डिसाईड नाही केला त्यांनी डिसाईड करून घ्या आणि आजच्या दिवसापासून तुम्ही लगेच या ठिकाणी ऑप्शनल विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करा. भले तुम्ही लिखाणाची सराव नाही केलं तरी या ठिकाणी चालेल, ठीक आहे ना. लिखाणाचा सराव इतक्यात नाही केला तरी चालेल, पण तुम्ही त्याचे लेक्चर्स जे आहे, जर समजा कुठे क्लास केला असेल तर त्याचे लेक्चर्स पाहून घ्या. जर सेल्फ स्टडी करणार असाल तर ते सगळं मटेरियल या ठिकाणी वाचून काढा. तर हे ऑप्शनल पेपर तुम्हाला येत्या 180 दिवसांमध्ये करायचं आहे. कधीपर्यंत? पूर्व परीक्षेपर्यंत करायचं, लक्षात घ्या, ठीक आहे ना. तर किंवा मुख्य परीक्षा देईपर्यंत तो ऑप्शनल पेपर तुमचा चालू ठेवला पाहिजे, लक्षात घ्या. का बरं? कारण तुम्ही अजूनपर्यंत ऑप्शनलचं काहीच काम केलं नाही, म्हणून मी म्हणतोय की हा विषय तुम्हाला करायचा आहे शेवटपर्यंत. आता बघा, पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे, तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना जे काही GS 1, 2, 3, 4 जे आहे त्यापैकी GS 1, त्याचबरोबर GS 2 आणि त्याचबरोबर GS 3 या 3 महत्वाच्या विषयांवर तुम्ही इथे या ठिकाणी काम करा. का बरं? कारण GS 4 जर आपण इथं पाहिला, लक्षात घ्या, GS 4 जर तुम्ही इथं पाहिला तर हा आहे इथिक्स इंटिग्रिटीचा. तर हा फक्त मुख्य परीक्षेला तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शनल रेडी झालेले आहेत त्यांनी या GS 4 वर सुरुवातीचे 1-2 महिने काम करायला हरकत नाहीये. म्हणजे जे तुम्हाला मुख्य परीक्षेला एक सप्लिमेंट म्हणून या ठिकाणी राहील. परंतु ज्यांचा अजून ऑप्शनच नाही तयार झाला, आणि अशी संख्या खूप आहे महाराष्ट्रात, लक्षात घ्या, की ज्यांनी अजूनही भ्रमामध्ये होते की ऑब्जेक्टिव्ह होईल की डिस्क्रिप्टिव्हच राहणार आहे ना, तर खूप सारे भ्रमामध्ये होते. मात्र आता आयोगाने जाहीर केलं, सगळं झालं, आता हे काय बदलत नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आणि बरेचसे विद्यार्थी असं पण म्हणतात नाही 2 वर्ष होईल आणि नंतर 3रं वर्ष बदलेल, असं होत नाही बरं का. कारण समितीच्या जी दळवी समिती बनली होती त्याच्या रिकमेंडेशन मध्येच आहे किमान 5 वर्ष हलवू नका हा सिलेबस, लक्षात घ्या. त्यामुळं आता काय याच्यात बदल होईल असं काही तुम्ही गृहीत धरू पण नका आणि जे तुम्हाला सांगतात त्यांच्या भयकाव्यामध्ये पण येऊ नका, लक्षात घ्या. सुरुवात करा अभ्यासाला, ठीक आहे ना, सुरुवात करा अभ्यासाला. तर बघा, ऑप्शनल पेपर कंप्लीट ज्यांनी निवडला नाही त्यांनी ऑप्शनल पेपर डिसाईड करा, त्याच्या अभ्यासाला सुरुवात करा. 180 दिवसांमध्ये तो तुमचा ऑप्शनल पेपर कंप्लीट झाला पाहिजे आणि त्या ऑप्शनल पेपरला सोबतच तुम्ही GS ची जोड देत चला, जेणेकरून पूर्व परीक्षा तुमची इथे या ठिकाणी होईल, ठीक आहे ना. मग GS पेपर 1 तुम्हाला करावा लागेल, GS पेपर 2 करावा लागेल आणि GS पेपर जो आहे 3 इथे या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. तर हे 3 GS जे आहे त्या GS ला तुम्हाला इथे या ठिकाणी काम करणं खूप जास्त इथे या ठिकाणी गरजेचं असणार आहे, हे लक्षात घ्या. पण आता बघा, इथं जर आपण पाहिलं GS पेपर 1 जर आपण पाहिला तर या GS पेपर 1 मध्ये पहिलाच विषय जो आहे तो म्हणजे इतिहास आहे, दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल आहे आणि तिसरा विषय जर आपण इथं पाहिला तर तो आहे समाजशास्त्र. तर अशा प्रकारचे 3 विषयांचा मिळून हा GS पेपर 1 आहे, लक्षात घ्या. 3 विषयांचा मिळून GS पेपर 1 आहे. पहिला आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल आणि तिसरा आहे समाजशास्त्र. आता बघा, यामध्ये समाजशास्त्र हा जो विषय आपल्याला पाहायला भेटतो, तर हा समाजशास्त्र हा विषय हा फक्त मुख्य परीक्षेसाठी असणार आहे. पूर्व परीक्षेला
समाजशास्त्र या घटकावर युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण पाहिले, खास करून पूर्व परीक्षेचे, तर समाजशास्त्र या विषयावर पूर्व परीक्षेला तसे प्रश्न आलेले नाही असं दिसतंय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग खास करून GS1 मध्ये कोर सब्जेक्ट ते म्हणजे इतिहास आणि त्याचबरोबर भूगोल आहे. मग त्यामुळे तुम्हाला GS1 करत असताना पूर्व प्लस मुख्य यांचा समन्वय साधायचा असेल तर तुम्ही यामध्ये इतिहास आणि भूगोल हे दोन महत्वाचे या ठिकाणी घटक हे अभ्यासणं गरजेचं राहणार आहे या येत्या काही दिवसांमध्ये. त्याच पद्धतीनं जर आपण इथं पॉलिटी पाहिला आणि त्याचबरोबर किंवा GS2 पाहिला आणि त्याचबरोबर GS3 पाहिला तर तो तुम्हाला या ठिकाणी इथं व्यवस्थितच आत्तापासून त्या ठिकाणी करा. कारण मग जे तुम्हाला प्रिलिम्सला पण आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेला देखील GS2 आणि GS3 हे तुम्हाला इथे या ठिकाणी उपयुक्त असणार आहे, हे लक्षात घ्या. तर GS2 आणि GS3 हा कम्प्लीट या ठिकाणी करून घ्या. बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर यातला जो प्रिलिम्सला भाग आहे तेवढाच या ठिकाणी करतो, यातला GS3 मधला पण जो प्रिलिम्सला भाग आहे तेवढाच करतो. तर तसं करू नका, लक्षात घ्या. कारण तुम्हाला पुढे जाऊन प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सला तुम्हाला या ठिकाणी दोन घटकांवर अभ्यास करायचा आहे, एक म्हणजे एसे रायटिंग आणि दुसरं म्हणजे GS4. तर लक्षात घ्या, आता 180 दिवस जे तुमच्या हातामध्ये आहेत ना, 180 दिवस जे तुमच्या हातामध्ये आहेत, तर त्या 180 दिवसांमध्ये कोणकोणते विषय म्हणजे कंप्लीट करायला पाहिजे. तर त्यामध्ये इतिहास आणि भूगोल, GS1 मध्ये इतिहास आणि भूगोल हे दोन विषय तुम्ही कंप्लीट करून घ्या. आणि त्यानंतर GS2 कंप्लीट करा आणि GS3 पण कंप्लीट करा, लक्षात घ्या. ठीक आहे ना. म्हणजे ते त्याच्यातले काही महत्वाचे घटक ते नंतर करतो असं पण करू नका, ठीक आहे ना. तर GS1 मधला हिस्ट्री कंप्लीट करायचा, वर्ल्ड हिस्ट्री सहित. काय म्हणतो मी, GS मध्ये हिस्ट्री जो आहे त्या हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे, लक्षात घ्या. पण तो पण आत्ताच करून टाकायचा आहे. भले त्याचा फायदा आपल्याला प्रिलिम्सला नसला तरी चालेल, परंतु तो होईल कंप्लीट. आत्ता ओघामध्ये त्या ठिकाणी होईल, लक्षात घ्या. ठीक आहे ना. ऍटलिस्ट त्याचं तोंड ओळख तरी करा किंवा तो वाचून तरी घ्या, है की ना. तर GS जो आहे हा 180 दिवसांमध्ये कंप्लीट करायचा हिस्ट्री, भूगोल कंप्लीट करायचा हिस्ट्री. फक्त समाजशास्त्राबद्दल मी सांगेल की समाजशास्त्र प्रिलिम्सला नाही विचारत, त्यामुळे समाजशास्त्र हा तुम्ही थोडासा पेंडिंगला ठेवला तरी हरकत नाहीये. म्हणजे GS4च्या सोबत तुम्ही या ठिकाणी तो समाजशास्त्र हा विषय केला तरी चालेल. ज्यांचा सोशियोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर त्यांचा तर काही विशेष नाही, कारण त्यांचा इथं GS1 मध्ये हा विषय या ठिकाणी कंप्लीट होऊनच जातो, लक्षात घ्या. पण तुम्हाला राहतं फक्त GS2 आणि GS3. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की GS2 आणि GS3 हे कंप्लीट करून घ्या येत्या काही 180 दिवसांमध्ये. आणि या GS2चा, GS3चा, GS1चा उपयोग तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी 100% होणार आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे आता स्ट्रॅटर्जी आपली कशी असली पाहिजे, तर पहिल्यांदा थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑप्शनल पेपर निवडलेला नाहीये किंवा ज्यांचा डिसिजन झालेला आहे ऑप्शनल पेपर हा घ्यायचा आहे, मात्र त्यांनी अजूनही त्याच्यावर काम केलं नाही, त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे ऑप्शनल पेपर हा या 180 दिवसांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मग तो करत असताना ऑप्शनल साठी वेगळा वेळ आणि पूर्व परीक्षेसाठी वेगळा वेळ असं तुमचं नियोजन असलं पाहिजे. जसं की समजा तुम्ही 12 तास अभ्यास करत असाल किंवा जर तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल, याच्यापेक्षा जे विद्यार्थी कमी वेळ अभ्यास करतील त्या विद्यार्थ्यांना परीक्षा ही या ठिकाणी त्यांच्यापासून थोडीशी आणखीन दूर जाईल, ठीक आहे ना. म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की अभ्यास जो आहे हा 12 तास किंवा 10 तास किमान आत्ता झाला पाहिजे, ठीक आहे ना. 180 दिवसांमध्ये किमान 10 तास तुमचा अभ्यास या ठिकाणी झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ही पोस्ट मिळणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्याशिवाय पोस्ट मिळणार नाहीये. काही विद्यार्थी 5 तास अभ्यास करतील, जे पोस्ट होल्डर आहे किंवा जे काम करून या ठिकाणी परीक्षा देणार आहे ते 5 तास अभ्यास करतील तरी चालेल, मात्र तो 5 तास कसा असला पाहिजे, इसेन्शियल स्टडी असली पाहिजे ती. त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा व्यत्यय नकोय. तो म्हणजे मोबाईल फोन स्विच ऑफ करून तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने 5 तास पूर्ण ताकदीने या ठिकाणी द्या, अशा प्रकारचं तुमचं नियोजन या ठिकाणी ठेवा. जे जॉब करतायत किंवा ज्या गृहिणी आहेत 5 तास द्या, मात्र ते 5 तास कसे द्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसलाही डिस्टर्बन्स नकोय. तर कम्प्लीट 5 तास हे तुमचे असले पाहिजे अभ्यासासाठी. तसं तुम्ही केलं तरी चालेल, लक्षात घ्या. परंतु खास करून जे न्यू कमर्स आहे, लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे, त्यांना माझं सांगणं आहे किमान 10 ते 12 तासाचं शेड्यूल आता तुमचं इथे या ठिकाणी आखा. आज आहे 30 तारीख, 1 तारखेपासून
उद्याचा पण दिवस घ्या, आजचा पण दिवस घ्या, रिलॅक्स व्हा. आज उद्या तुम्ही या ठिकाणी रिलॅक्स व्हा आणि 1 एप्रिल पासून या प्रकारच्या नियोजनाला सुरुवात करा. मी 10 तास अभ्यास करेल, मी 12 तास अभ्यास करेल, जे पण काय आहे. 14 आणि 16 तासांवर माझा विश्वास नाही, लक्षात घ्या. कारण 16 आणि 14 तास अभ्यास करणं म्हणजे आपण काय कोणता चमत्कारिक पुरुष आहोत, चमत्कारिक स्त्री आहोत असं ते होऊन जातं. त्यामुळं आणि ते सातत्य पण टिकून राहत नाही. तर हे 10 ते 12 तास जे आहेत ना, तर ते ठीक आहे, तेवढे तुम्हाला करता आले पाहिजे आणि ते होतात, लक्षात घ्या. डिफेन्सिव्ह स्टडी हा या पद्धतीचा इथं 10-12 तासाचा त्या ठिकाणी राहतो. मग आता याच्यामध्ये काय करायचं बघा, ज्यांचं ऑप्शनल पेपर डिसिजन नाही झालं, ज्यांनी अजूनही डिसिजन नाही घेतलं की ऑप्शनल पेपरचं, किंवा ज्यांनी ऑप्शनल पेपरचा अभ्यास अजून या ठिकाणी सुरुवात केली नाही, तर त्यांनी काय करा, या 10 आणि 12 तासाचं 2 भागांमध्ये विभाजन या ठिकाणी करा. 2 भागांमध्ये विभाजन करत असताना मुख्य परीक्षेसाठी त्यांनी या समजा 10 तासांमधले 5 तास या ठिकाणी द्या मुख्य परीक्षेसाठी. त्यामध्ये खास करून ऑप्शनल पेपर कंप्लीट करा आणि त्याचबरोबर पूर्व परीक्षा जी आहे, पूर्व परीक्षा, त्याला या ठिकाणी तुम्ही 5 तास द्या. पूर्व परीक्षेला 5 तास द्या. मग या पूर्व परीक्षेच्या 5 तासांमध्ये कोणता अभ्यास करायचा आहे, तर पूर्व परीक्षेच्या 5 तासांमध्ये GS1, GS2 आणि GS3 यांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे ना. या 5 तासांमध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे, तर GS1, GS2 आणि GS3. GS1 मध्ये समाजशास्त्र, जर तुमचा ऑप्शनल पेपर नसेल तर समाजशास्त्राला तुम्ही या ठिकाणी पेंडिंग ठेवू शकता. समाजशास्त्राला तुम्ही पेंडिंग ठेवू शकता. ठीक आहे ना. GS4 जो आहे तो आत्ता तुम्हाला करण्याची ती वेळ नाहीये. कारण GS4 जर आपण बघितलं तर तो तुम्हाला या ठिकाणी म्हणजे त्यासाठी ज्यांचे ऑप्शनल कंप्लीट झालेले आहेत त्यांनी त्याच्यावर काम केलं तो वेल अँड गुड आहे, लक्षात घ्या. परंतु ज्यांचा ऑप्शन नाही तयार झाला त्यांनी GS4 ला थोडंसं पेंडिंग ठेवलं तरी चालणार आहे, हे लक्षात घ्या. कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्ही GS4 चा पेपर लिहू शकणार नाहीये. त्यामुळे पूर्व परीक्षा खूप महत्वाची आहे आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की ज्यांचं ऑप्शन तयार नाहीये त्यांनी ऑप्शनल तयार करा आधी आणि त्याच्यासाठी कंटिन्युअस 5 तास द्यायचे म्हणजे द्यायचेच. कंटिन्यू 5 किंवा 6 जे पण तुम्ही वेळ देता तो द्यायचा म्हणजे द्यायचाच. ठीक आहे ना. हा, तो द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. आणि त्याच्यानंतरच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जे 5 तास मिळतील त्या 5 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी GS1, GS2 आणि GS3 यांची तयारी या ठिकाणी करा. ठीक आहे ना. आता जनरली काय महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः सोशल सायन्सचे सब्जेक्ट घेणाऱ्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. सोशल सायन्सचे सब्जेक्ट घेणारे जे आहेत त्यांचे प्रमाण जास्त चांगलं आहे. त्याच्यामध्ये PSIR हा सब्जेक्ट जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये समाजशास्त्र हा जो विषय आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. इतिहास हा जो विषय आहे हा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निवडलेला आहे. भूगोल हा विषय जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणजे काय, GS1 आणि GS2 ह्यातले जे काय सब्जेक्ट आहे ना हे तुमचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऑप्शनल पेपरचे सब्जेक्ट आहे आणि म्हणून मग तुम्ही तुमचं ऑप्शनल करत असताना त्या विषयाचा सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी कम्प्लीटच होतोय. जसं की तुम्ही जर समजा PSIR जर तुमचा ऑप्शनल पेपर असेल तिथं GS पेपर 2 हा कम्प्लीट होऊन जातो तुमचा. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट करायची गरज लागत नाही, लक्षात घ्या. परंतु ऑप्शनल त्या ताकदीच तुम्हाला करावं लागेल. दुसरं इतिहास, जर तुम्ही इथं ऑप्शनल पेपर तुमचा इतिहास असेल तर GS1 मधला इतिहासाचा भाग तुमचा कम्प्लीट होऊन जातो. जर भूगोल तुमचा असेल तर GS1 चा भूगोलचा भाग तुमच्या या ठिकाणी कम्प्लीट होऊन जातो. म्हणजे अशा प्रकारचा हा कार्यक्रम तुमच्या या ठिकाणी ठेवा. बरं, लिखाणाचे सराव काय करायचं, तर ज्यांचं ऑप्शनल पेपर कम्प्लीट झाले आहे त्यांनी लिखाणाला सुरुवात करायला हरकत नाहीये. म्हणजे लिखाण त्यांनी आतापासून करा. त्याच्यामध्ये ऑप्शनल पेपरच्या जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते आपले सध्या मार्गदर्शक आहेत UPSC चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मग ते जे आहे ते क्वेश्चन ते लिहायचा सराव तुम्ही काही वेळामध्ये करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी 1-2 तास किंवा एखादा तास तुम्ही राखून ठेवू शकता की रोज एक क्वेश्चन लिहून काढायचा आहे ना आणि तो तुमच्या जे कोणी एक्सपर्ट आहे त्या एक्सपर्ट कडनं या ठिकाणी चेक करून घ्यायचा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन UPSC चे ते तुम्हाला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ते थोडंसं या ठिकाणी ते लिहून घेणं गरजेचं आहे आणि ते त्या सब्जेक्टचे एक्सपर्ट जे तुमच्याकडे आहेत उपलब्ध त्यांच्याकडे ते चेक करून घेणं पण या ठिकाणी खूप जास्त गरजेचं असणार आहे, लक्षात घ्या. तर हे कोणासाठी, ज्यांचा ऑप्शनल तयार झालेला आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे ना. म्हणजे मी आजच्या या लेक्चरमध्ये 2 भाग पाडलेले आहेत. असे विद्यार्थी ज्यांचा ऑप्शनल पेपर तयार झालेला आहे आणि असे विद्यार्थी ज्यांचा ऑप्शनल पेपर तयार नाही झाला. मग मी असं म्हणालोय की ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शनल पेपर तयार झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल पेपर बद्दल लिखाण करा आतापासूनच आणि सोबतच तुमचा
पूर्व परीक्षेचा अभ्यास पण तुम्ही या ठिकाणी करा, ज्यामध्ये GS 1 2 3 हे कम्प्लीट करून घ्या. तुम्ही GS 4 नंतर केला तरी चालणार आहे. ज्यांचं खूपच चांगलं झालेलं आहे अभ्यास, कारण काही माझ्या संपर्कात पण बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांचं ऑप्शनल पेपर कम्प्लीट आहे आणि GS 1 2 3 मध्ये एखादा GS कम्प्लीट झालेला आहे, तर त्यांनी GS 3 उचलला आता तर चालेल. एक महिना तुम्ही 1-1.5 महिना दिला तरी चालेल तुम्हाला, ठीक आहे ना. फक्त पूर्व परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका. पूर्व परीक्षा जी आहे तर ती पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला आजपासनं 5 तास द्यावेच लागणार आहे. 5 ते 6 तास पूर्व परीक्षेला द्यावेच लागणार आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगतोय, पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही GS 1 2 3 या ठिकाणी इथं करा, ठीक आहे ना. GS 1 2 3 करा, हे लक्षात असू द्या. पूर्व परीक्षा 5 ते 6 तासाचा वेळ तुम्हाला आतापासून द्यायचा आहे. जनरली जर आपण आयडियल जर आपण बघितलं तर युपीएससीचे विद्यार्थी पण किमान 6 महिने देतात बरं का प्रिलिम्सला किमान 6 महिने देतात. म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना, ज्याला बरेचसे विद्यार्थी वेळखाऊ म्हणतात, तर हा वेळखाऊ पॅटर्न नाही, हा नियोजनाचा पॅटर्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बनायचंय काय, अधिकारी. आणि अधिकाराला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचं प्लॅनिंग, त्याचं या ठिकाणी नियोजन. जर त्याचं नियोजन लाईफमध्ये नसेल तर मग तो कधीच अधिकारी बनणार नाही. आणि अधिकारी बनल्यानंतर पण जर त्याचं जीवनामध्ये प्लॅनिंग नसेल, नियोजन नसेल, तर तो चांगला अधिकारी बनू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आतापासूनच तुम्ही प्लॅनिंगला या ठिकाणी सुरुवात करा. जे अजूनही अंडर ग्रॅज्युएट आहेत, ज्यांना 2026 ची तयारी करायची आहे, त्यांनी आतापासूनच ऑप्शनल पेपर कम्प्लीट करण्याचं टार्गेट नजरेसमोर ठेवा. ऑप्शनल आणि जे काही तुमचे GS आहे ते या ठिकाणी कम्प्लीट करण्याचं टार्गेट तुमच्या ठिकाणी नजरेसमोर ठेवा, ठीक आहे ना. आणि कृपा करून ही परीक्षा ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. बरेचसे लोक म्हणतात की युपीएससीची पोरं बाजी मारतील, असं नाहीये बरं का. युपीएससीचे जे जुने विद्यार्थी असतील किंवा 1 बारच्या कठड्यावर उभे असतील तेच विद्यार्थी बाजी मारतील असं नाहीये. तर या पॅटर्न मध्ये सर्वांना समान पद्धतीचा न्याय मिळेल, लक्षात घ्या. माझं आणि नेहमीचं ऑब्झर्वेशन हेच राहिलेलं आहे. युपीएससी मध्ये बघा, तुम्हाला युपीएससी मध्ये 22-23 वर्षाची पोरं अधिकारी झालेली दिसत आहेत, IAS ऑफिसर, IPS अधिकारी झालेले दिसतात. एमपीएससी मध्ये ते दिसत नव्हतं. एमपीएससी मध्ये पोस्ट होल्डरच की त्या ठिकाणी पोस्ट मिळवताना दिसून येत होतं. आता या नव्या पॅटर्न मध्ये तुम्हाला म्हणजे 25च्या आतमधले विद्यार्थी तुम्हाला पोस्ट काढताना दिसतील, कारण इक्वल, ज्याला आपण म्हणू शकतो समान न्यायाच्या आधारावर पेपर पण काढला जातो आणि समान न्यायाच्या आधारावर पेपर या ठिकाणी तपासला देखील जातो. तर हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळं या येणारा कालखंड हा तुमच्यासाठी एक सुवर्ण कालखंड आहे. याच्यामध्ये जो मेहनत करेल, पहिलाच पेपर बघा, पहिला पेपर आहे, सर्वांसाठी अभ्यासक्रम नवा आहे, जुना अभ्यासक्रम नाहीये. आणि मी परत तुम्हाला सांगतो, जे युपीएससीचे विद्यार्थी म्हणत असतील ना की आमच्या बाजूला पॅटर्न आहे किंवा आमचा अभ्यास झालेला आहे, तर तसं काही नाही, लक्षात घ्या. जर त्यांचा अभ्यास झाला असता तर युपीएससीची पोस्ट त्यांनी कधीच काढली असती. अभ्यास कोणाचा नाही झाला, जे नापास झालेले आहेत त्यांचा नाही झाला अभ्यास. मी काय म्हणतोय, ज्यांना पोस्ट नाहीये ना त्यांचा अभ्यास झालाच नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग अभ्यास झालेला आहे असं कृपा करून कोणीच हुशारक्या पण मारू नका आणि आपल्या ज्युनियर्सला डिमोरलाइज पण करू नका. उलट त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करा त्यांना. आणि त्याचबरोबर नवीन मुलांना या पॅटर्न मध्ये या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बसवण्याचं पण काम या ठिकाणी करा. सिनियर जे विद्यार्थी असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे युपीएससी करणारे, तर तुमचं मटेरियल त्यांना दिलं तरी हरकत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे ना. तर ठीक आहे, मला हे सांगायचंय, न्यू कमर्स जे विद्यार्थी आहेत, गिव्ह बिलकुल करू नका, कारण 25ची परीक्षा ही तितकी काठिण्य पातळीवरची नसणार आहे. आयोगाला पण हे माहिती आहे. गेल्या 10-12 वर्ष विद्यार्थी ऑब्जेक्टिव्हची तयारी करतायत आणि अचानकपणे त्यांना डिस्क्रिप्टिव्ह आपण दिलं, साहजिकच ह्याला अचानक पण म्हणता येणार नाही, कारण 2-3 वर्षाचा कालावधी झालेला आहे ना. तर पहिल्यांदाच लिहिणार आहेत मुलं, त्यामुळे तितकंच काठिण्य पातळीवर पेपर चेक पण केला जाणार नाही. म्हणजे खूप जास्त कडक शिस्त ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची पण नसणार आहे. आणि पेपर पण अगदी युपीएससी सारखा करंट बेस पण नसणार आहे, बुक बेस्ड असणार आहे, ठीक आहे ना. बुक बेस्ड असणार आहे, फक्त तुम्हाला लिहावं तर लागणार आहे ना. म्हणून मग त्याची तयारी आतापासून करा. परंतु हे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला माझं वारंवार सांगणं आहे, दुर्लक्षित ठेवू नका, याच्यावर काम करा. पूर्व परीक्षेवर काम करा, सुरुवातीपासूनच काम करा. हा आता कोणती वेळ येऊन थांबलेली आहे,
की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा समन्वय साधायचा आहे तुम्हाला. आणि तो समन्वय साधत असताना मी तुम्हाला इथं सांगितलं, समाजशास्त्रासारखा सब्जेक्ट तुम्ही पेंडिंग ठेवला तरी चालेल, त्याचबरोबर GS4 सारखा सब्जेक्ट तुम्ही पेंडिंग ठेवला तरी चालेल, त्याचबरोबर एसे रायटिंग ज्याला आपण निबंध लेखन म्हणतो, तर निबंध लेखन तुम्ही हा पेंडिंग ठेवला तरी चालेल. इंग्रजी आणि मराठी हे जे काही ज्याला आपण कंपल्सरी सब्जेक्ट म्हणतो ते पेंडिंग ठेवलं तरी चालेल. मग कोर सब्जेक्ट कोणता आहे जो तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षेला पण आहे आणि मुख्य परीक्षेला पण आहे, तर त्यामध्ये GS1 आहे. GS1 मध्ये हिस्ट्री जॉग्राफी, GS2 पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन, आणि त्याचबरोबर GS3 जो आहे तो इकॉनॉमी, बेसिक सायन्स आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी. तर या प्रकारचा हे तुम्हाला करावंच लागणार आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला करावं लागणार, म्हणजे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेची तयारी या 3 GS मधनं या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे यांना पेंडिंग ठेवू नका, लक्षात घ्या, आहे ना. आणि हे करता करता तुमचा ऑप्शनल पेपर पण इथे या ठिकाणी करून घ्या. ठीक आहे. तर या पद्धतीचं मित्रांनो आजचं हे सेशन जे होतं हे खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि ज्यांचा अजूनही निर्णय नाही झाला ऑप्शनल कोणता निवडायचा, आणि त्यांना अजूनही त्यांनी ऑप्शनलला सुरुवात केली नसेल. लक्षात घ्या, ऑप्शनलला सुरुवात न करणं म्हणजे आपला आत्मघात करण्यासारखा आहे. ठीक आहे ना. जर का तुम्ही असं म्हणत असाल की ऑप्शनल नंतर करू, आधी GS उरकू, होत नाही बरं का, हे लक्षात घ्या. ऑप्शनल नंतर करू आणि नंतर आधी GS करू नंतर ऑप्शनल करू, तर असं होत नाही. कारण 500 मार्क आहे, लक्षात घ्या. ऑप्शनल पेपरचे 500 मार्क आहे. आधी निर्णय घ्या ऑप्शनल पेपर, आधी तो तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे. आता तुम्ही त्याला उशिरा सुरुवात केली तर दोष तुमचा आहे. आयोगाने 2 वर्ष ऑलरेडी दिले. तुम्ही कोणाचा तरी बहिकावात आला असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की ऑब्जेक्टिव्हच होईल आता, त्यामुळे तो दोष तुमचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ठीक आहे, झालेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आता आपण काय त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करत नाहीये. फक्त लक्षात घ्या की तुम्हाला इथे या ठिकाणी या नव्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्वतःला इथे या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्यावाच लागेल. आणि त्या पद्धतीचं क्लासरूम अधिकारी बनण्याचं स्वप्न हे तुम्हाला जर बाळगत असाल तर हा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी आता इथून काही दिवसांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. राज्यसेवेचा फॉर्म भरून घ्या, लक्षात घ्या. कोणाला खुन्नस देण्यासाठी किंवा कोणाचं मेरिट रोखण्यासाठी असं काही चर्चा करू नका. परीक्षेचा फॉर्म आपल्याला पास होण्यासाठी या ठिकाणी भरायचा आहे ना. तर तेच टार्गेट नजरेसमोर या ठिकाणी ठेवा. आपल्याला पास होण्यासाठीच राज्यसेवेचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यासाठी पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. मी कायम सांगतो, शेवटचं सांगतो की पूर्व परीक्षेला अभ्यास करत असताना हे कायम नजरेसमोर ठेवा, डोक्यामध्ये ठेवा. अभ्यासक्रम चेंज झालेला आहे, अभ्यासक्रम UPSCचा आहे, तर तो अभ्यासक्रम नजरेसमोर ठेवा आणि त्यानुसार तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करा. पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेचा अभ्यास पण होईल अशा प्रकारचं समन्वय साधून तुम्ही करा. ज्यांचा ऑप्शनल पेपर झालेला नाहीये त्यांनी ऑप्शनल पेपरकडे लक्ष द्या, हे लक्षात घ्या. आणि ऑप्शनल असा निवडा जो पुढे दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये पण बदलण्याची गरज लागणार नाही. कारण जर तुम्ही पहिल्या वर्षी एक ऑप्शनल, दुसऱ्या वर्षी दुसरा ऑप्शनल, तिसऱ्या वर्षी तिसरा ऑप्शनल असं जर करत बसला तर एक ना धड भराभर चिंध्या अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. त्यामुळं एक ऑप्शनल कन्फर्म राहा त्याच्यावर आणि त्या ऑप्शनलवरच या ठिकाणी येत्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी काम करायचंय आणि त्याच्या माध्यमातून पोस्ट या ठिकाणी मिळवायची आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचं तुमचं नियोजन या ठिकाणी ठेवा. जे विद्यार्थी गिवअप करण्याचा विचार करत होते त्यांनी तो सोडून द्या. ही एक संधी आहे. 180 दिवसात होईल का? होईल, 100% होईल. आता तुम्ही याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह करत आलेला होता. पूर्व परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह पास करायचे आपल्याला. फक्त मेन्सची तयारी आतापासून जर केली तर तुमचं होईल ना, आहे की ना. तर तुमचं होऊन जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळं गिवअप करू नका. पहिला पॅटर्न आहे, नवा पॅटर्न आहे, सर्वांसाठी नवा आहे. ही एक संधी समजा आणि त्या पद्धतीनं परीक्षेला सामोरे जा. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या काही आणखीन काही समस्या असतील तर माझा नंबर आहे इथं, तर त्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी मला कॉल करू शकता. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थी माझ्या ऍप्लिकेशनवर पण आहेत, टेलिग्राम चॅनलवर आहेत, ते त्यांना माहिती आहे माझा नंबर, तर त्यांनी या ठिकाणी मला कॉल करून माझी काही सहाय्यता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जरूर मला या ठिकाणी तशा पद्धतीची ती मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल तुमचे कमेंट्स या ठिकाणी द्या. थांबूया आपण, भेटूया नंतरच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.